हाय हॅलो नमस्कार आरजे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत धाबा स्टाईल मध्ये दूध शेव भाजी। तर दूध शेव भाजी ही भाजी अगदी सोपी आहे करायला, म्हणजे रोजच्या डब्याला सुद्धा नाही का तुम्ही नेऊ शकता। घरामध्ये आपल्या फक्त शेव अवेलेबल पाहिजे, जी की मीडियम साईजची असते। तुम्ही रतलामी शेव सुद्धा यामध्ये वापरू शकता, किंवा जर तुम्हाला हेल्दी यामध्ये करायचं असेल ना तर कॉर्न सुद्धा यामध्ये ऍड करू शकता, ब्रोकली ऍड करू शकता। असे बरेचसे पदार्थ आहेत ना तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। एकदम सोपी, सुंदर आणि क्रीमी अशी भाजी तयार होते, जी की हॉटेलमध्ये जशी मिळते ना तशी ही भाजी तयार होते। तर थोडीशी सुक्या स्टाईलमध्ये आपण करणार आहोत। तुम्हाला हवे असेल पातळ तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध जास्त ऍड करा, अमूलचं क्रीम यामध्ये वापरा, आणखीन भारी भाजी ही लागेल। तर चला सुरुवात करूयात भाजी। धाबा स्टाईल दूध शेव भाजीसाठीचं साहित्य: शेव मीडियम आकाराची, कांदा एक बारीक चिरलेला, टोमॅटो एक बारीक चिरलेलं, हिरवी मिरची एक, दूध अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त, फ्रेश क्रीम अर्धी वाटी, जिरे, लाल तिखट 1 टेबलस्पून, धने पावडर 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, थोडंसं जिरं, हळद थोडीशी, मीठ, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घ्यायची आहे गार्निशिंगसाठी। तूप घेतले इथे मी 1 चमचा। तुम्ही ह्याच्यामध्ये बटरचा सुद्धा नाही का वापर करू शकता, आणि तूप जळू नये त्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल किंवा तूप गरम झाल्यावरती यामध्ये थोडंसं जिरं घालायचंय आपल्याला। जिरं तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचा आहे, याला फक्त थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतायचं। आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची याच्यामध्ये 1 चमचा। घरची आलं लसूण पेस्ट असेल तर बेस्टच असतं, किंवा आयती तुम्ही नाही का जर बाजारातनं आणली, आपल्याला जर रोज सकाळी डबा करताना घाई असते त्याच्यामुळे नाही का जमत नाही काय काय लोकांना, तर तुम्ही नाही का असं आलं लसूण पेस्ट बाजारातली 5 ते 10 रुपयाला मिळते, ती आणून घातली तरी सुद्धा चालेल। एक हिरवी मिरची यामध्ये मी घातलेली आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं हे टोमॅटो। टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावरती, जेणेकरून याचा आंबटपणा जास्त येणार नाही। आता आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे। सगळ्यात आधी आपण घालायचं आहे ते म्हणजे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे ती म्हणजे जिरा पावडर, मसाल्याला 1-2 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी दूध। आता अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे। दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता। हलकंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे, थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे यामध्ये। याला आता एक उकळी आणायची आणि त्यानंतर यामध्ये शेव आणि क्रीम ऍड करायची आहे। एक उकळी आल्यावरती यामध्ये हलकंसं लिंबू ऍड केलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आणि आता सगळ्यात एंडला आपल्याला ही जी आपण शेव आणलेली आहे, ही मीडियम आकाराची शेव आहे, ही ऍड करायची आहे।
मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे, जेणेकरून ही शेव नाही का मऊ पडणार नाही, थोडीशी क्रंची राहील अशी ही भाजी तयार होते. ह्याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. ॲट द एंड आपल्याला यामध्ये घालायची आहे कस्तुरी मेथी आणि त्यानंतर भाजीवरती घालायचं आहे ते म्हणजे फ्रेश क्रीम. आपली धाबा स्टाईलमध्ये ही दूध शेवभाजी आता तयार झालेली आहेत. आपण हिला नाही का आता टेस्ट करून बघूयात कशी झाली आहे ते. एकदम मस्त आणि मसालेदार अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही अशी भाजी तयार करत असता तर तुम्ही जर ही भाजी तयार करत असताल तर लक्षात ठेवा, यामध्ये जर तुम्ही मसाले जास्त घातले ना तरच या भाजीला टेस्ट येणार आहे. आणि आपल्या शेवेवरती डिपेंड आहे की तुम्ही कोणती शेव वापरता. तर जर तुम्ही रतलामी शेव आणली तर त्याला नाही का काळी मिरी पावडर असते, त्यामुळे अजून भाजी छान लागू शकते. तर अशा वेगळ्या वेगळ्याने डिफरंट डिफरंट नाही का शेव तुम्ही नाही का ट्राय करा या भाजीमध्ये, अजून भाजी चविष्ट लागेल. ही एकदम सिंपल अशी शेव मी ह्यामध्ये वापरली होती. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शेवी वापरू शकता. तर नक्की एकदा ही दूध शेवभाजी ट्राय करा. धन्यवाद.